नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्लिश शिकणार आहोत. इंग्रजी विषयाबद्दल आपण मुलांनो आपण पाठ पाहणार आहोत. मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की द लिटिल रेड हेन या विषयी आपण मुलांनो पाठ पाहिलं होतं. एक छोटीशी जी आपण गोष्ट आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे जी एक कोंबडी आहे आणि त्या कोंबडीमध्ये ते डक म्हणजे जो बदक आहे, त्याचप्रमाणे मांजर आणि कुत्रा हे तिघे मिळून राहत असतात आणि कशा प्रकारे ते धान्य जे तिला मिळतं आणि ते मिळाल्यानंतर ते कशा प्रकारे ते हर एक प्रकारचे कामं करण्याची ते नाकारतात आणि ती स्वतः जेव्हा ते सगळं काम करते तेव्हा जेव्हा सर्व काम संपूर्ण होतं आणि जेव्हा ती चपाती तयार होते तर तो पाव तयार होतो, तो खाण्यासाठी मात्र सर्व सज्ज असतात. तर अशा प्रकारे त्याच्यातून आपण काय शिकलो की मुलांनो की जेणेकरून ज्या गोष्टी आपण सर्व मिळून काम करत असतो त्या कामाची आपल्याला सवय असणं हे फार गरजेचे आहे. त्या मागील पाठामध्ये आपण शिकलो होतो, परंतु आज आपण एका नवीन भागाकडे आपण नवीन गोष्टीकडे पाहणार आहोत. मुलांनो एक नवीन पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत जो आपला पाठ आहे जस्ट नाऊ. तर अशा प्रकारे आपण एक नवीन पोएम शिकणार आहोत. या पोएमचं नाव आहे मुलांना जस्ट नाऊ. ही कविता आहे की ज्याच्यामध्ये नेमकं काय आहे आपण बघणार आहोत की जो एक मुलगा आहे तो काय करत आहे, तो शेंगदाणा खाण्याचं काम करत आहे. खाल्ल्यानंतर कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया होत आहे ते आपण या कवितेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर आपण बघूया की जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच काय आहे. जस्ट नाऊ याचा अर्थ काय आहे बघा, इथे दिलेला आहे जस्ट नाऊ. जस्ट नाऊ म्हणजे काय आहे की जस्टचा अर्थ आत्ता, नाऊ म्हणजे आत्ता आणि जस्ट म्हणजे इतक्यात, की इतक्यात काय घडलेलं आहे मग त्याच्यावर हे आधारित काय आहे मुलांनो कविता आहे ते आपण पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे, इथे एक मोठ्या प्रकारची सिटी दिसत आहे, घरं दिसत आहेत. त्या घरामध्ये जे एक घर आहे ते त्यांनी ते निवडलेलं आहे. त्या घरामध्ये कोण राहत आहे, एक मुलगा राहत आहे. ते देखील बघा मुलांना आपल्याला इथे चित्रात दिसत आहे. इथे काय दिलं गेलेलं आहे बघा, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ. म्हणजे इथे त्यांनी काय दिली कविता आहे, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ. बघा आता आपण कविता प्रथम आपण वाचून घेणार आहोत. बघा कविता पुढे काय दिलंय, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ, क्रॅक इट ओपन जस्ट नाऊ. काय दिलंय, क्रॅक इट ओपन जस्ट नाऊ सांगितलेलं आहे. बघा पुढे आपण दिलेलं आहे, ॲट द पीनट जस्ट नाऊ, ॲट द पीनट जस्ट नाऊ. इथे त्यांनी बघा दिलेलं आहे. आपण पुढे जाऊया, जस्ट नाऊ आय ॲट द पीनट जस्ट नाऊ, ॲट द पीनट जस्ट नाऊ. पुढे आपण वाचणार आहोत, गॉट अ स्टमक हेक जस्ट नाऊ. काय केलंय, गॉट द स्टमक हेक जस्ट नाऊ. आता पुढे आपण बघणार आहोत, कॉल द डॉक्टर जस्ट नाऊ, कॉल द डॉक्टर जस्ट नाऊ. जस्ट नाऊ कॉल द डॉक्टर जस्ट नाऊ. बघा जस्ट नाऊ कॉल द डॉक्टर. ऑपरेशन जस्ट नाऊ. काय दिले, ऑपरेशन जस्ट नाऊ. जस्ट नाऊ ऑपरेशन जस्ट नाऊ ऑपरेशन जस्ट नाऊ. फीलिंग बेटर जस्ट नाऊ, फीलिंग बेटर जस्ट नाऊ. बघा इथे दिलेलं आहे, जस्ट नाऊ आय एम फ्री, जस्ट नाऊ आय एम फीलिंग बेटर जस्ट नाऊ, जस्ट नाऊ आय एम फीलिंग बेटर जस्ट नाऊ. मग आता इथे काय विचारले, बाय बाय डॉक्टर जस्ट नाऊ, बाय बाय डॉक्टर जस्ट नाऊ. बघा जस्ट नाऊ बाय बाय. मग परत काय विचारलं, जस्ट नाऊ, कारण आपल्या कवितेचं जे नाव आहे जस्ट नाऊ, बाय बाय डॉक्टर जस्ट नाऊ. बघा अशा प्रकारे आपण कविता पूर्णपणे वाचून घेतलेली आहे. आता त्या कवितेचा जो आशय आहे, जो संदर्भ आहे, आपण तो देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण पुन्हा बोलूया. बघा मुलांनो, पुन्हा आपण सुरुवातीपासून आपण सुरुवात करणार आहोत की या कवितेच्या माध्यमातून इथे कवितामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. बघा आता हे तुम्हाला एक घर दिसत आहे आणि याच्यामध्ये एक जो मुलगा आहे तो काय करत आहे, जी कोणती क्रिया करत आहे हे चित्राच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे. त्याच्यावर आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ सांगितलेलं आहे. फाउंड अ पीनट. बघा
आपण आधी जे कठीण शब्दार्थ आहेत ते समजून घेण्याचा मुलांना प्रयत्न करूया. बघा इथे काय दिलं आहे, फाउंड. फाउंड म्हणजे काय, सापडणे, भेटणे. एखादी गोष्ट आपल्याला सापडते, आपण की मला सापडली आहे, मला भेटली आहे, म्हणजे काय फाउंड म्हणजे काय, सापडणे. पीनट. पीनट म्हणजे जो शेंगदाणा असतो मुलांना, की जो आपल्या घरामध्ये असतो की नाही, की आपण आई डब्यामध्ये शेंगदाणा, साखर, रवा भरून ठेवते, तसंच हा शेंगदाणा आहे, हा भाजीमध्ये आपण काय करत असतो, त्याचा वापर करत असतो. पीनटचा अर्थ काय आहे, शेंगदाणा आहे. परत फाउंड अ पीनट. फाउंड अ पीनट जस्ट नाऊ. जस्ट नाऊचा अर्थ काय, नाऊचा अर्थ आता. काय आहे नाऊचा अर्थ, आता. जस्ट नाऊ म्हणजे इतक्यात मला काय भेटलं आहे, एक शेंगदाणा भेटला. याचा अर्थ काय, फाउंड अ पीनट. मला शेंगदाणा भेटला आहे, मला शेंगदाणा भेटला आहे. शेंगदाणा जस्ट नाऊ म्हणजे आता मला एक काय मिळालं आहे, शेंगदाणा भेटलेला आहे. शेंगदाण्याला आपण काय बोलणार आहोत, पीनट बोलणार आहोत. आणि म्हणून आपलं कवितेचं जे नाव आहे जस्ट नाऊ, पीनट. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ. मला आता काय मिळालेलं आहे, एक शेंगदाणा मिळालेला आहे. जस्ट नाऊ आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ. जस्ट नाऊ, आता पुन्हा त्याने जस्ट इतक्यात मला एक काय मिळालेलं आहे, एक शेंगदाणा मिळालेला आहे. जो त्याला इथे बघा टेबलवर पडता दिसत आहे. हा मुलगा काय करत आहे, हा बघत आहे. आणि हा शेंगदाणा बघा, जो आपण अशा प्रकारची जे आपण त्याला मुंगफली बोलू शकतो, शेंगदाणे बोलू शकतो, भुईमुगाच्या शेंगा जे आपण बोलतो ना, की गावीचा जो शब्द आहे भुईमुगाच्या शेंगा आहे. मग हा शेंगा असतात, त्याला काय केले जातात, क्रश केले जातात, त्याला फोडलं जातं. त्याला आणि फोडल्यानंतर त्याच्यातून जे शेंगदाणे निघतात त्याचा आपण काय करत असतो, खाण्यासाठी किंवा जेवणासाठी त्याचा मसाले म्हणून त्याचा पदार्थामध्ये वापर करत असतो. मग अशा प्रकारे जस्ट नाऊ आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाऊ, असं इथे त्याने तो बघत आहे त्या शेंगदाणे, की मला एक शेंगदाणा इथे दिसला आहे, तो मी काय केला आहे, जस्ट भेटला आहे. फाउंड म्हणजे भेटणे. आता तो त्याला भेटला आहे, त्याने बघितला आहे आणि नंतर काय करायचं आहे, फक्त त्याच्यानंतर त्याने तो हातामध्ये घेतलेला आहे. इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि त्याला हलकेसे दाबलं आहे. म्हणजेच काय केलं आपण वाचणार आहोत. बघा कवितेमध्ये काय देणं, आपण कठीण शब्द देखील बघणार आहोत त्याच्यामध्ये. क्रॅक. क्रॅक म्हणजे काय, त्याला फोडलं आहे. इथे बघा तुम्हाला दिसत आहे, इथे काय केलं आहे, तो पूर्ण होता जो शेंगदाणा, जे भुईमुगाची जी शेंग होती ती पूर्ण होती, ते त्याने काय केले आहे, क्रश केलेली आहे. म्हणजे ते काय केले आहे, ती दाबली गेलेली आहे. आणि ते तुम्हाला चित्रात दिसत आहे कशा प्रकारे ती दाबलेली आहे. बघा, क्रॅक इट ओपन. त्याने काय केलं आहे, ते क्रश केलं आहे, ते दाबले आणि त्याने ओपन केलेलं आहे. म्हणजे भुईमुगाची शेंग आहे ती काय केली, ओपन केली आहे. क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाऊ. क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाऊ. म्हणजे आता मी काय केलं, इतक्यात मी ते काय केलं आहे, खोललं आहे किंवा त्याला ते प्रेस केलं आहे, त्याला दाबलं आहे आणि तो शेंगदाणा बाहेर काढलेला आहे. इथं जसं चित्रामध्ये तुम्हाला दिसू शकतो तिथे दिले आहे, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाऊ. आता मी काय केलं, मी क्रॅक इट, मी त्याला दाबून काय केलं, उघडलेलं आहे आता इतक्यातच, असं त्यांनी बघा. आणि हा शेंगदाणा बघा, त्याने क्रॅक केल्यानंतर हा कसा दिसत आहे, इथे 2 दाणे दिसत की नाही शेंगदाण्याचे, जे लालसर असतात बघा. जे गावचे जे शेंगदाणे असतात ते कसे असतात, त्याचा फरक असतो. आपण मुंबईचे जे शेंगदाणे दिसतो ते थोडेसे सफेद रंगाचे असतात, परंतु जे गावचे जे शेंगदाणे असतात ते थोडे लालसर रंगाचे असतात, की ते अशा प्रकारचे असतात. मग भुईमुगाच्या शेंगातून कोणत्या प्रकारचे शेंगदाणे निघत असतात. मग अशा प्रकारचे त्याने क्रॅक केल्यानंतर ते काय निघाले, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाऊ. आणि मग अशा प्रकारे त्याने क्रॅक केल्यानंतर ते दाबल्यानंतर त्याच्यातून शेंगदाणे निघालेले आहेत. बघा आता इथे पुढची लाईन काय आहे, ॲड द पीनट, ॲड द पीनट, ॲड द पीनट जस्ट नाऊ. ॲड द पीनट, ॲड द पीनट, ॲड द पीनट जस्ट नाऊ. मी आता ॲडचा अर्थ काय, की मी ते खाल्ले आहे. ॲडचा अर्थ काय, खाणे. ॲट द पीपल, यू ॲट युअर लंच, यू ॲट युअर डिनर. आपण होतं ना, की मी तुझं जेवण संपवलंस का, घेतलंस का. ॲटचा अर्थ काय, खाणे. ॲट द पीनट, ॲट द पीनट, ॲट द पीनट जस्ट नाऊ. म्हणजे मी काय केलं, मी माझं काय केलं, मी ॲट द पीनट, मी तो शेंगदाणा खाल्लेला आहे, मी तो शेंगदाणा खाल्लेला आहे, मी तो शेंगदाणा खाल्लेला आहे. आता इतक्यातच मी काय केलेलं आहे, तो शेंगदाणा त्याने खाल्लेला आहे, असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. कळालं मुलांनो, ॲटचा अर्थ काय आहे, ॲट म्हणजे खाणे. ॲट द पीनट, ॲट द पीनट, ॲट द पीनट जस्ट नाऊ, असं इथे या कवितेचा अर्थ होतं. बघा अशा प्रकारे तो खाऊन तोंडामध्ये खाऊन टाकलेला इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. जस्ट नाऊ आय ॲट द पीनट, ॲट द पीनट, ॲट द पीनट. पुन्हा त्यांनी सांगितलं की जस्ट नाऊ, मी आता इतक्यातच आय ॲट द पीनट, ॲट द पीनट. आय म्हणजे काय, मी. तो स्वतः मुलगा काय म्हणत आहे, मी काय केलेला आहे, तो
शेंगदाणा खाल्लेला आहे. जस्ट नाऊ आय ॲड द पीनट, आय ॲड द पीनट, आय ॲड द पीनट जस्ट नाव इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तो शेंगदाणा इथे त्याने तो घेतला आहे, क्रश केला आहे आणि तो खाल्ला आहे. पुढे काय गंमत झालेली आहे आपण ते पाहणार आहोत की त्याने तो शेंगदाणा खाल्ला आहे, त्याला तो बघितला आहे, त्याने तो क्रॅक केला आहे, तो त्याने क्रश केला आहे आणि त्याच्यानंतर तो उघडून त्याने ते शेंगदाणा खाल्ला आहे. पुढची गंमत काय आहे ते देखील आपण पाहूया मुलांनो. गॉट अ स्टमक हेड, गॉट अ स्टमक हेड, गॉट अ स्टमक हेड जस्ट नाव इथे सांगितलंय. काय सांगितलंय? गॉट अ स्टमक हेड, गॉट अ स्टमक हेड, गॉट अ स्टमक हेड जस्ट नाव. आता मला काय झालं तिथे जसं पाहू शकता तुम्ही, माझं तर पोट दुखायला लागलं आहे. गॉट अ स्टमक, स्टमकचा अर्थ काय आहे बघा इथे पाहू शकता. स्टमक म्हणजे काय आहे? स्टमक म्हणजे पोट, ॲक म्हणजे दुखणे. काय? स्टमक म्हणजे पोट, ॲट द दुखणे. गॉट म्हणजे मला दुखायला लागलं आहे. मग गॉट अ स्टमक आहे, गॉट अ स्टमक हे, गॉट अ स्टमक हे जस्ट नाव. जस्ट नाव म्हणजे काय? आता इतक्या की माझं पोट दुखायला लागलं आहे, माझं पोट दुखायला लागलं, माझं पोट दुखायला लागलं. आता इतक्यातच काय लागलं आहे? माझं पोट दुखायला लागलंय. तुम्ही पण बघा मुलांना, एखादी गोष्ट खाल्ली, एखादा पदार्थ जर तुम्ही खाल्ला आणि जर तुम्हाला तो सूट नाही झाला तर मग तुम्ही काय बोलता की मला कसं तरी होतं, मला पोटात त्रास होतोय, माझं पोट दुखतंय असं आपण. मग तुम्ही काय करता? आईवडिलांना सांगता की नाही की मला त्रास होत आहे, म्हणून मग आई बोलत असते अरे कच्चे तांदूळ खाऊ नकोस, मी तुला सांगत होते म्हणून तुझं पोट दुखतं आहे, कच्चा गहू खाऊ नकोस. मग असं म्हणून आपण बोलतो, काय बोलतो की तुम्ही खाऊ नका. म्हणून मुलं जेव्हा ऐकत नाही मग तेव्हा काय होतं की त्यांना शरीराला ती गोष्ट बाधा करत असते आणि अशा प्रकारे तेव्हा पोट दुखण्याची क्रिया ही सुरू होत असते. आणि म्हणून जसे काही गोष्टी, जे काही पदार्थ आहेत ते आपण काय केले पाहिजे, ते तळून खाल्ले पाहिजे, ते शिजून खाल्ले पाहिजे, ते वाफरून खाणं हे गरजेचं आहे. कोणताही पदार्थ जे कच्चे खाण्यासारखे आहेत, म्हणजे जे सॅलड आहे ते आपण काय करत असतो मुलांनो, आपण ते जेवणाबरोबर आपण कच्चे बनवून खाऊ शकतो. जसं आपण गाजर आहे, मुळा आहे, बीट आहे, हे आपण कच्चे खाऊ शकतो. याला आपण शिजवायची, वाफवायची कोणतीही प्रक्रिया त्याच्यावर करायची गरज नाही आहे. परंतु जे काही शेंगदाणे आहे, काही लोकांना ते कच्चे शेंगदाणे देखील सूट होतात, ते खाऊ शकतात, परंतु काही लोकांना होत नाहीत. काही लोकांना ते भाजून ते शेंगदाण्याचा कूट करून मग ते खाऊ शकतात. मग अशा प्रकारे काय ज्याची जशी शरीर प्रकृती असते त्यानुसार ती गोष्ट काय होते, शरीराला ती सूट करत असते. तर अशा प्रकारे बघा, याने जो शेंगदाणा आहे तो कच्चा खाल्लेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला काय झालेलं आहे, स्टमक पेनिंग झालेलं आहे. त्याचा पोटदुखीचा हा त्रास इथे आपण पाहू शकतो की तो कशा प्रकारे त्याला त्रास होत आहे. इथे हे चित्राच्या माध्यमातून बघा तुम्ही पाहू शकता. जस्ट नाव आय गॉट अ स्टमक एक, आय जस्ट नाव. आता पुन्हा त्यांनी ते सांगितलं की आता इतक्यातच मला जस्ट आय गॉट अ स्टमक हेड, जस्ट आय गॉट स्टमक हेड, जस्ट आय गॉट अ स्टमक हेड जस्ट नाव. तर अशा प्रकारे पुन्हा आता इतक्यातच मला पुन्हा पोटदुखीचा त्रास हा होत आहे, आता इतक्यात पोटदुखीचा हा त्रास होत आहे. अशा प्रकारे इथे चित्र तुम्ही पाहू शकता. मग त्याचं पोट दुखलं, मग आपण फक्त आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय तर मग आपण काय करणार? आपण शांत बसू शकतो का? तर आपण त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करणार ना, की त्या गोष्टीसाठी आपण काय करणार आहोत? आपण घरात बसून राहणार का? तर आपण एखादं औषध घेणार आहोत, आपण डॉक्टरकडे जाणार आहोत. आणि मग तसंच मुलांना काय केलं आहे, त्याच्या आईने काय केलं आहे, डॉक्टरला फोन केला. आता आपण पाहणार आहोत. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव इथे सांगितलंय. तुम्हाला इथे चित्र दिसत असेल की त्याच्या आईने काय केलं आहे, डॉक्टरांना फोन केलेला आहे आणि फोन करून त्यांनी सांगितलं आहे की माझ्या मुलाची तब्येत ही खराब झालेली आहे किंवा पोट दुखत आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, यायचं आहे की त्या संदर्भाची सर्व माहिती इथे दिलेली आहे. बघा त्या फोनवरून सगळी माहिती सांगितली आहे. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव. कॉल म्हणजे काय, एखाद्याला फोन लावणे. कॉल द डॉक्टर, कोणाला? डॉक्टरला, की जे आपली काय करतात, तपासणी करतात, ते कोण आहे, डॉक्टर. कॉल म्हणजे काय, फोन करणे. हे तर तुम्हाला माहित आहे, कॉल म्हणजे काय, फोन करणे. कॉल म्हणजे बोलवणे. ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ मुलांना एकच होत आहे. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव. नाव म्हणजे आता, हे आपण मी तुम्हाला सांग. अशा प्रकारे फोनवरून त्याच्या आईने काय केलं आहे, तर माहिती दिलेली आहे. जस्ट नाव कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर. आता इतक्या डॉक्टरला फोन करून सांगितलेलं आहे. कॉल द डॉक्टरला काय केलं आहे, माहिती दिलेली आहे. मग आता त्याची पुढची प्रक्रिया काय आहे, की आता माहिती दिलेली आहे, मग आता काय काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे की नाही. मग त्याच्यासाठी काय केलंय, ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव. आता इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे. अशा प्रकारचं ऑपरेशन थिएटरमध्ये जे डॉक्टर लोक पेहरावा घालत असतात, तोंडाला मास्क घालतात, कपडे त्यांचे जे ग्रीन कलरचे जे कपडे असतात, डोक्याला टोपी लावतात आणि ग्रीन कलर कपडे घालतात, मास्क लावतात आणि एखादी शस्त्रक्रिया करण्याचं काम करत असतात. आता इथे ऑपरेशन या शब्दाचा अर्थ काय आहे, शस्त्रक्रिया करणे. एखाद्या गोष्टीची शस्त्रक्रिया करणे म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतो, ऑपरेशन असं बोलतो. मग ते ऑपरेशन काय करत आहे, त्याचं पोट दुखत आहे आणि म्हणून त्याच्यावर ते डॉक्टर काय करत आहेत, ऑपरेशन किंवा ती शस्त्र
शस्त्रक्रिया ही करत आहे. आणि म्हणून इथे काय ऑपरेशन 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 जस्ट नाव सांगितलंय की इथे काय शस्त्रक्रिया 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 आता इतक्यात काय काय होत आहे. इथे बघा चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तिथे ज्याचा पोटदुखीचा त्रास होत आहे, त्या पोट दुखत असल्यामुळे तर डॉक्टरला त्याच्या आईने फोन करावा लागला, डॉक्टरला सगळं माहिती सांगितली आणि म्हणून सांगितलं की जस्ट नाव ऑपरेशन जस्ट नाव ऑपरेशन ऑपरेशन जस्ट नाव सांगितलेलं आहे की आता इतक्यात काय करणार आहे, आता ऑपरेशन करणार आहे. मग आता ऑपरेशन केल्यानंतर काय होणार आहे मुलांनो, तर त्याचा पोटाचा जो त्रास आहे तो दूर झाला आहे. जी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला पण बघा जेव्हा ताप येतो, जेव्हा सर्दी खोकला उलट्या ताप होतात, मग आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर आपल्याला तपासतात, आपल्याला चेक करतात आणि त्यानुसार आपल्याला काय देतात, औषधं देतात. मग औषधं आपण जेव्हा ते पितो ग्रहण करतो त्यावेळेस मग नंतर 1-2 दिवसामध्ये आपल्याला काय वाटतं, बरं वाटायला लागतं. त्याचप्रमाणे मुलगा बघा इथे काय जो मुलगा आहे मुलांना आहे तो काय करत आहे, ऑपरेशन झाल्यानंतर त्याला कसं वाटणार आहे, साहजिकच त्याला बरं वाटणार आहे. म्हणून ते काय दिलंय, फिलिंग बेटर जस्ट नाव. फिलिंग बेटर म्हणजे काय, आता मला बरं वाटत आहे. फिलिंग बेटर म्हणजे जसं मला तेव्हा त्रास होत होता, जो माझं पोट दुखत होतं ते आता माझं पोट दुखत नाही आहे, पण आता मला काय होत आहे, त्रास होत नाही. म्हणून फिलिंग बेटर जस्ट नाव. म्हणून तो बघा इथे चित्रामध्ये कसं दिसत आहे, फ्रेश दिसत आहे. दिसतंय की नाही तुम्हाला, तो कसा दिसत आहे, फ्रेश दिसत. जसं तुम्ही पण एखाद्या आजारातून उठला असाल आणि आजारातून तुम्ही बरे झाला असाल, जेव्हा तुम्हाला समजा सर्दी खोकला ताप आला असेल आणि मग जेव्हा तुम्ही आपलं जो पूर्ण शरीर काय होतं, वीक होतं, आपलं शरीर आजारी पडतं आणि अशक्तपणा येतो. मग त्यावेळेस म्हणून आपण अशक्तपणा आल्यामुळे आपण हर एक कोणत्याही प्रकारचं ताकदीचं काम करू शकत नाही, आपल्याला बोलण्याची देखील काय नसते, ताकद नसते. परंतु इथे त्याचं ऑपरेशन झालं तर बघा हा कसा दिसत आहे, फ्रेश दिसत आहे. दिसतोय की नाही, फ्रेश. फिलिंग बेटर म्हणजे आता चांगले वाटत आहे. जस्ट नाव आता मला काय वाटत आहे, चांगले वाटत आहे आता इतक्यात. आता बघा जस्ट नाव आय एम फिलिंग बेटर. आता मला इतक्यात काय वाटत आहे, जे चांगले वाटत आहे. मग आता त्याला चांगलं वाटत आहे, मग आपल्याला बरं वाटलं, मग आपण दवाखान्यातच बसून राहतो का, नाही. त्यामुळे आपण काय करतो, आपण पुन्हा घरी जातो, डॉक्टर आपल्याला डिस्चार्ज देतात, आपल्याला घरी पाठवतात, जेणेकरून घरी गेल्यानंतर देखील आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं भाग आहे. जे औषध उपचार सांगितले आहेत ते देखील वेळेवर घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तसाच बघा याचा जो पोटाचा जो त्रास होता तो गेल्यानंतर बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. इथे काय झालं, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव म्हणजे आता मी घरी चाललो आहे. बाय बाय म्हणजे मी आता तुम्हाला बाय करत आहे. बाय म्हणजे आता मी जात आहे. जस्ट नाव मी इतक्यात काय करत आहे, जात आहे, असं इथे तो मुलगा त्या डॉक्टरांना सांगत आहे. बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. अशा प्रकारे मुलांना बघा की ही कविता आहे की जस्ट नाव म्हणजे आता इतक्यात, म्हणजे त्या मुलाची जी मुलाच्या संदर्भातली जी घडलेली जी घटना आहे की त्या मुलाला काय मिळत आहे, जस्ट आय फाउंड अ पीनट. त्याला काय मिळालं आहे, एक शेंगदाणा मिळाला आहे. मग त्याने ते शेंगदाणा बघितला आहे, त्याला तो सापडला, त्याने तो हातात घेतला. दुसरी प्रक्रिया, त्याने तो क्रॅक केला, तो फोडल्यानंतर तो त्याने त्याच्याकडे बघितलं आणि त्याने तिसरी प्रक्रिया त्याने तो खाल्ला. आय ॲड द पीनट. काय बोलतो तो, आय ॲड द पीनट. मी तो शेंगदाणा खाल्ल्यानंतर काही वेळानंतर काय झालं आहे, त्याचा पोटदुखीचा त्रास हा सुरू झालेला आहे. आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याच्या आईला ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा त्याने काय केलं आहे, डॉक्टरांना फोन करून सविस्तर हकीकत कळवली आहे. मग डॉक्टरने काय उपाय केला आहे की डॉक्टरने सांगितलं की आता काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. मग ऑपरेशन केल्यानंतर जेव्हा ऑपरेशन सक्सेसफुल होतं, जेव्हा यशस्वीरित्या पार पडतं तेव्हा ते परिपूर्ण बरा होतो. म्हणून तो बोलतो आय एम फिलिंग बेटर जस्ट नाव, असं तो बोलत आहे. मग अशा प्रकारे जेव्हा तो परिपूर्ण बरा होतो तेव्हा तो जाताना काय बोलतो डॉक्टरना, बाय बाय डॉक्टर असं बोलत असतो. जस्ट नाव आता मी काय करत आहे, जात आहे. म्हणजे आता मला बरं वाटत आहे, आता मी जात आहे. अशा प्रकारे जो आपली जी पोएम आहे जस्ट नाव या कवितेच्या माध्यमातून आपण शिकलो की कोणतीही गोष्ट किंवा कोणताही पदार्थ हा जो आहे तो आपण मोठ्यांना विचारून खाणं हे काय आहे, गरजेचं आहे. व काही मुलांना तांदूळ जे कच्चे तांदूळ असतात ती खाण्याची सवय आहे. काही मुलांना ती ज्वारी बाजरी असतात ती 2-4 दाणे ते टाकत असतात. मग त्याच्यामुळे देखील पोटदुखीचा हा त्रास होत राहतो. तर तो होऊ नये म्हणूनच मुलांना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना त्याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे की ते खावे की न खावे याबद्दल विचारणं देखील तितकंच
गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं जस्ट नाव या कवितेमधील की ही कवितेचे जे स्पष्टीकरण आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेतलेलं आहे. आता ही मी कविता मुलांना मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता त्याची पुन्हा मराठीमध्ये देखील बघा पोएम मिनिंग म्हणून आपण तिथे बघणार आहोत. ती कोणती आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, एक शेंगदाणा सापडला मला आत्ताच, एक शेंगदाणा सापडला, एक शेंगदाणा मला सापडला, मला आत्ताच एक शेंगदाणा काय आहे सापडलेला आहे. जसं आपण पाहिलं मग अशी जे कवितेच्या माध्यमातून आपण विचारलेलं होतं की एक शेंगदाणा, मी तो शेंगदाणा फोडला, आत्ताच मी तो शेंगदाणा फोडला आहे. पुन्हा तेच आहे की मी तो काय केला आहे, क्रॅक केला आहे. हां, मी तो शेंगदाणा फोडला, आत्ताच मी तो शेंगदाणा फोडला आहे. इथे तुम्ही बघा पाहू शकता की जसं आपण इंग्लिशमध्ये पाहिलं होतं, मी शेंगदाणा खाल्ला, आत्ताच मी तो शेंगदाणा खाल्ला आहे. बघा इथे दिलं आहे. आणि मग नंतर काय झालं, माझे पोट दुखायला लागले आहे, आत्ताच माझे पोट दुखत आहे. मला पोट दुखायला लागले, आत्ताच माझे पोट दुखत आहे. डॉक्टरांना बोलवा, आता लगेच डॉक्टरांना बोलवा. आणि म्हणून डॉक्टरना कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर. की डॉक्टरांना बोलवलं गेलं, कॉल म्हणजे बोलावणे आहे, बरोबर, किंवा फोन करून सांगणे आहे. मग अशा प्रकारे तिच्या मम्मीने तिच्या आईने काय केलं आहे, डॉक्टरांना कॉल करून हा सर्व हकीकत सांगितली आहे. डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरांना बोलवा, आता लगेच डॉक्टरांना काय करा, बोलवा आणि त्यांनाच माहिती द्या. असं इथे चित्रातून आपण पाहू शकतो. ऑपरेशन करा, लगेच ऑपरेशन करा, ऑपरेशन करा, लगेच ऑपरेशन, लगेच ऑपरेशन काय करा, कारण मला खूप त्रास होत आहे आणि मला त्रासातून मुक्त व्हायचंय, म्हणून काय करायचं आहे, लगेच ऑपरेशन करायचं आहे. मला बरे वाटत आहे, आता मला बरे वाटत आहे. म्हणजे आता बघा इथे काय करतो, त्याला आय एम फीलिंग बेटर, आय एम फीलिंग बेटर, आय एम फीलिंग बेटर जस्ट नाव. बघा इथे बघा कसं सांगितलेलं आहे की आता मला बरे वाटत आहे, बरे वाटत आहे, आता मला बरे वाटत आहे. बाय बाय डॉक्टर, आता बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, आता बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. आपण राहिले की बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव, जस्ट नाव, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय, की आता मला बरं वाटतं, आता मी काय करत आहे, घरी जात आहे. तर अशा प्रकारे एक पोएम म्हणून आपण पाहिलेली आहे की याचा आपण इंग्लिशमधून देखील पाहिलेली आहे आणि मराठीमधून देखील, दोन्ही भाषांतरामधून आपण ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कवितेच्या माध्यमातून आलेले जे हार्ड वर्ड्स आहेत, म्हणजे कठीण शब्द आहेत, ते देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत की कोणत्या प्रकारचे जे कठीण शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा जे काय आहे, पीनट. पीनट म्हणजे काय आहे मुलांना, शेंगदाणा आहे, जे आपल्या घरामध्ये असतं, जे आपण खातो की नाही, किंवा जे आपण ते भाजीमध्ये देखील वापरतो, त्याला आपण काय बोलणार, पीनट बोलणार आहोत. दुसरं आहे मुलांना क्रॅक आहे. क्रॅक म्हणजे काय मुलांना, की जो फोडणं आहे, की जे आपण काय करतो, एखादा शेंगदाणा असेल किंवा एखादं ड्रायफ्रुट्स असेल, जर अक्रोड आहे, आपण काय काय करतो, आपण त्याला फोडतो, म्हणजे फोडणे आहे. ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्याचप्रमाणे अजून ज्या चवळीच्या शेंगा आहेत, त्या आपण काय करतो, तो फोडतो. त्या फोडल्यानंतर त्याच्यातून काय निघतात, दाणे निघत असतात, म्हणून त्याला काय म्हणतात, क्रॅक. क्रॅक करणे म्हणजे काय, फोडणे, याचा अर्थ असा होत आहे. आपण तिसरं पाहणार आहोत मुलांना. अरे 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 काय झालं, लोक दंडे घेऊन उभे राहतील उद्या. कुठे गेलं, हा कुठे गेला, तू कुठे गेला, गेलं जेवायला गेलं तो. गेला तुमचं लेक्चर चालू होतं म्हणून. ते लॉक झाले, ते होतच नाही काही. लॉक झाला? तर अशा प्रकारे आपण पाहणार आहोत. जो तिसरा जो शब्द आहे तो देखील आपण पाहणार आहोत, फाउंड. फाउंड, FOUND, फाउंड. फाउंड म्हणजे सापडला, एखादी गोष्ट सापडणे, एखादी गोष्ट भेटणे, त्याला आपण काय बोलणार आहोत, फाउंड बोलणार आहोत. आपला जो चौथा आहे
स्टमक, STOMACH, स्टमक. स्टमक म्हणजे काय आहे? पोट आहे. स्टमकला आपण काय बोलणार? पोट बोलणार आहोत, की त्याने तो शेंगदाणा पोटामध्ये खाल्लेला आहे. हेक, ACHE हेक. हेक म्हणजे दुखणे. जर पोट दुखायला लागलं म्हणजे आपण त्याला पण ACHE हेक असे बोलणार आहोत. जगा 6वं आहे फीलिंग बेटर. फीलिंग बेटर म्हणजे आता मला बरे वाटत आहे, चांगले वाटत आहे, आता मला खूप आनंदी वाटत आहे. म्हणजे आपण काय बोलणार? फीलिंग बेटर. फील म्हणजे वाटणे, बेटर मला चांगले वाटत आहे, म्हणजेच काय? फीलिंग बेटर म्हणजे मला चांगले वाटत आहे असं त्याचा अर्थ होत आहे. तर अशा प्रकारे आपण 6 पाहिले आहोत, की पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. पीनट म्हणजे काय आहे? शेंगदाणा आहे. क्रॅक म्हणजे काय आहे मुलांनो? की फोडणे आहे. त्याला काय आपण करतो? फोडतो आहोत. फाउंड म्हणजे काय आहे मुलांनो? सापडणे, आढळणे, भेटणे. स्टमक म्हणजे काय? पोट आहे. त्याचप्रमाणे हेक म्हणजे दुखणे आहे. आणि फीलिंग बेटर म्हणजे काय? की मला आता चांगले वाटत आहे, बरे वाटत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं आहे की जी आपली कविता होती जस्ट नाव, तर या कवितेच्या माध्यमातून आपण त्या मुलं कशा प्रकारे इतक्यात त्याने शेंगदाणा खाल्ला आणि कशा इतक्यात त्याला तो शेंगदाणा भेटला, इतक्यात त्याला तो शेंगदाणा खाल्ला, तितक्यात त्याचं पोट दुखायला लागलं, तितक्यात त्याचं ऑपरेशन केलं, त्याला तितक्यात बरं वाटायला लागलं आणि तितक्यात तो घरी गेला. बाय बाय डॉक्टर. अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की तो जो मुलगा होता तर त्याने जो शेंगदाणा खाल्ल्यामुळे त्याला कशा प्रकारचा त्रास झाला. तर अशा प्रकारे मुलांना आपणही घरामध्ये जे लहान मुलं असतात ते काय करतात? न विचारता एखादी पदार्थ खातात आणि त्याला पोटदुखीचा त्रास होतो. म्हणून मोठ्याच्या मदतीने किंवा विचारून ह्या मुलांना जो काही पदार्थ खायचा आहे तो विचारून खाणं हे तितकंच गरजेचं आहे. या कवितेच्या माध्यमातून आपण शिकलेलं आहोत. तसंच या कवितेच्या माध्यमातून आपण नवीन जे शब्दार्थ होते ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला. हर एक जे शब्दार्थ आहे ते समजून देखील घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर आपण भेटू एका नवीन भागामध्ये, नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.